NMSCDL म्हणजे नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत गोदावरी नदी पात्रातला जो गाळ काढला गेला, त्याची सिल्टिंग केल्यानंतर वास्तविक पाहता गोदावरी नदीमध्ये पुराची पातळी घटली पाहिजे होती, पण ती घटली नाही. आणि त्या काळामध्ये जो काही गाळ उपसाच्या नावाखाली जो काही वाळू उपसा केला गेला आणि त्यावेळेस आम्ही लोकांनी तक्रार वगैरे पण केली होती की त्या संदर्भातली रॉयल्टी वगैरे भरली गेली पाहिजे. आणि गोदावरी नदी किंवा इतर कुठली नदी असो, नदीचे पंचप्राण म्हणजे ही वाळू असते. इतर राज्यांमध्ये आपण पाहिलं, नर्मदा सारखी नदी असेल किंवा इतर नद्या असतील, त्याला जिवंत ठेवण्यासाठी तिथलं राज्य सरकार किंवा प्रशासन हे वाळू त्याच्यामध्ये इन्स्टॉल करत असतं किंवा डंप करत असतं. पण आपल्याकडे गोदावरीमध्ये त्या लोकांनी गाळ उपसाच्या नावाखाली वाळू उपसा करून तिथं धंदा आणि बाजार मांडला आणि कोट्यावधी रुपयाचं हे केलं. त्याच्यामुळे काही पुराची तीव्रता वगैरे कमी झाली नाही. आणि ज्या प्रमाणात ज्या डेन्सिटी म्हणजे त्या घनतेमध्ये जेवढा गाळ होता तो काही स्वच्छ करण्यात आलेला नाही. नंबर 1. नंबर 2, 2020 पासून मेकॅनिकल गेटचं काम सुरू. मेकॅनिकल गेट हे पुराची तीव्रता कमी करण्यासाठी बसवण्यात येणार होते. आज रोजी 2025 मध्ये यावेळेस पावसाळा समाधानकारक होता आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस होता आपल्याकडे. तर त्या अंतर्गत आपण पाहिलं तर मेकॅनिकल गेटची जे ट्रायल घ्यायला पाहिजे होतं, ट्रायल घ्यायला नाशिक स्मार्ट सिटी कंपनीला सुवर्ण संधी होती. पण त्या संधीचं पण त्यांनी सोनं केलं नाही आणि 5 वर्षापासून ते काम अजूनपर्यंत ते प्रगतीपथावरच आहे. म्हणजे त्याचं टाइम बाउंड काम होतं, त्याची जी मुदत होती ती पण संपून गेलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरकडनं जे दंड वसुली करायला पाहिजे ती पण दंड वसुली केलेली नाही. 2-3दा जी आमची त्यांची बैठक झाली, विभागीय आयुक्त जे नाशिकचे त्यांच्या आदेशानुसार जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सीईओला साधं एवढं पण सांगता आलं नाही की आता मेकॅनिकल गेट बसवल्यानंतर किती मीटरने पूर पातळी घटेल. त्यांना एक साधा प्रश्न विचारलेला होता, मेकॅनिकल गेटच्या उपयोगिता काय, नेसेसिटी काय, कुठलंही काम आपण ज्यावेळेस करतो तर त्या कामाची नेसेसिटी काय आणि फिजिबिलिटी काय, फिजिबल आहे का नाही प्रकरण आणि नेसेसिटी काय याची, आणि याचा आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय होईल. पण त्याचं उत्तर त्या व्यक्तीकडे नव्हतं. जसं आपण रिव्हर बेड मधनं गोदावरी नदी पात्रातनं जे डिकॉन्क्रिटायझेशन केलं, त्यानंतर आपण छातीठोकपणे सांगतो का 3.5 मीटरनी पूर पातळी घटली, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता पुनर्जीवित झाली, जिवंत पाण्याचे जलस्रोत पुनर्जीवित झाले, असं आपण छातीठोकपणे सांगतो. तसं पुराची तीव्रता किती कमी होईल त्याचं पण साधं उत्तर हा व्यक्ती आपल्याला सीईओ तो देऊ शकला नाही नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचा. आणि हाईट म्हणजे हे जे काही वेअर वगैरे मेकॅनिकल गेट वगैरे जे बसवले गेलेले ते डेम साईडला पाहिजे, अप्पर स्ट्रीमला पाहिजे, डाऊन स्ट्रीमला नको. जिथं गोदावरी नदी रौद्र रूप धारण करते तिथं ते गेट वगैरे बसवले गेले. आणि तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला का आगामी सिंहस्थ कुंभमेळा, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कोट्यावधी भाविक येणार आहे आणि कुंभमेळ्याचा जो पर्वणी काळ आहे, ज्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात जे गॅदरिंग होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे भाविक जमणार आहे त्या परिसरामध्ये, तिथंच हे मेकॅनिकल गेट वगैरे बांधण्यात आलेले आहे. आणि त्याच्या अप्पर स्ट्रीम मध्ये ते डिसिल्टिंग केलेले, पण ते दोन्ही काम अपूर्ण असल्यामुळे पर्वणी काळ हा पावसाळ्यात येतो, त्यामुळे पावसाळ्यामध्ये काय होईल ते सांगता येईल. आता एक आपण जर पाहिलं तर यावेळेस गोदावरी नदी पात्रामध्ये कॉन्स्टंट 2.5 ते 3 महिने गंगापूर धरणातून कॉन्स्टंट फ्लो होता, म्हणजे पाण्याचा सततपणे विसर्ग होत होता, पाऊस तेवढा होता. आता अडचण अशी आहे का सन 2002 चा एक रिपोर्ट आहे मेरीचा. मेरीच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे का गंगापूर धरणामध्ये 55% हा गाळ आहे. त्यानंतर काही एनजीओ वगैरे किंवा काही सोशल संघटना वगैरे ते डिसिल्टिंग करण्याचा, गाळ काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अल्प होता कारण की गाळ फार मोठ्या प्रमाणावर. आणि मेरीने सन 2002 मध्ये तो गाळ काढण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च येईल असं सांगितलं. त्यावरून आपल्या लक्षात येईल का किती मोठ्या प्रमाणात गाळ होता. आता आपण आहोत 2025 मध्ये आणि त्याची जर सरासरी तसं जर आपण कॅल्क्युलेशन केलो, तो रेशो जर कॅल्क्युलेट करून आलो, तो गंगापूर धरणामध्ये आता 65% गाळ आहे. नंबर 1. नंबर 2, पर्वणी काळ हा पावसाळ्यामध्ये असतो आणि पावसाळ्यामध्ये आमच्याकडे पहिला जो पूर येतो गोदावरी नदीला, तो पहिला पूर हा म्हणजे गंगापूर धरणातून विसर्ग केल्याचा पूर येत नाही. आमच्याकडे जो पहिला पूर येतो तो पहिला पूर आमच्याकडे गटारीच्या पाण्याचा येतो, पावसाळी गटारी पाण्याचा पूर येतो आणि त्याच्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते. आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. 2008, 2016 आणि 2019
जे 3 महापूर आले त्याच्यामध्ये नागरिकांचे प्रचंड नुकसान झालं, वित्त आणि प्रचंड प्रमाणात झाले. त्या पुरामध्ये 44,000 क्युसेक जर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झालेला आहे, तर होळकर पुलाच्या खाली जिथे एक गेट बसवलेले तिथं 86 ते 87,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असतो. म्हणजे नाशिक शहरातल्या जेवढं पावसाळी गटर आहे किंवा भुयार गटर आहे त्याचं पाणी ओव्हरफ्लो होतं, ते चेंबर्स वगैरे ओव्हरफ्लो होता. ते रो वॉटर म्हणजे गंगापूर धरणातून सोडलेलं पाणी रो वॉटर म्हणजे पावसाळी पाणी आणि या गटरीचं पाणी ते मिक्स होतं. म्हणजे 44,000 क्युसेसचं जे काही पाण्याचा विसर्ग झालाय तो 86-87,000 क्युसेस पर्यंत विक्टोरिया पूल म्हणजे आत्ताच्या होळकर पुलाच्या खाली तो येतो. आणि तिथंच यांनी तो गेट वगैरे बांधलेला आहे. आणि आत्ताचं जर पावसाळ्याचं आपण एक्झाम्पल पाहिलं आणि होळकर पुलाच्या वरती आपण उभे राहिले रामवाडीच्या दिशेला आपण पाहिलं तर रामवाडीच्या दिशेला आपण पाहिल्यानंतर गोदावरी नदी संथ असते आणि स्टॅग्नंट वॉटर असतं. किती पूर असू द्या महापूर असू द्या पाणी खवळलेलं नसतं. जसं होळकर ब्रिज गोदावरी नदी क्रॉस करते का गोदावरी नदीला रौद्र रूप प्राप्त होतं आणि एकदा नदीने रौद्र रूप धारण केलं का ती खवळते. आणि जिथं नदी खवळते तिथं या लोकांनी मेकॅनिकल गेट टाकले. मेकॅनिकल गेटला विरोध नाही, मेकॅनिकल गेटमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, तो अलायदा विषय. पण सांगायचं उद्दिष्ट असं आहे का लोकांच्या जीवाशी घडू नका ना. तुम्हाला पैसे घ्यायचे खा तुम्ही, तो तुमचा विषय, तुम्ही तुमचे कर्म ते पाहिजे काय सरकार काय करायचं इन्क्वायरी बसवायचं, पण त्याच्यावर तुम्ही कमीत कमी लोकांच्या जीवाशी खेळू नका ना. कारण की त्या परिसरामध्ये 150, 200, 250, 300 वर्ष जुने वाड आहे. एखाद्याने सांगितलं माझा 150 वर्ष जुना वाडा आहे, ते एखादा लगेच येईल का माझा 200 वर्ष जुना वाडा आहे. तो गावठाण भाग आहे. त्या भागामध्ये पूर रेषा असल्यामुळे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही आणि डेव्हलपमेंट नसल्यामुळे तिथले जे वाडे ते जीर्ण झालेले, जुने झालेले. आणि तिथं या प्रकारे जर पाण्याचा लोंढा आला, पाण्याचा फोर्स आला, तर उद्या मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काम ऍक्च्युअली काय होतं स्मार्ट सिटी एसयूबी स्पेशल व्हेकल पर्पज म्हणून ते आरओसी रजिस्टर मुंबईमध्ये त्यांच्या रजिस्ट्रेशन ती कंपनी स्थापन झाली. म्हणजे ते आपण म्हणतो कंपनी कायद्याअंतर्गत ती रजिस्टर्ड कंपनी. त्यांनी कामं करायचे आणि कामं करून ते निघून जायचे. स्मार्ट सिटीचं एका वाक्यात जर सांगणं झालं ते ईस्ट इंडिया कंपनी सारखी वागली. म्हणजे ब्रिटिशर आपल्याकडे जसं आले होते त्या पद्धतीने ती आलेली कंपनी, या पद्धतीने त्यांची वागणूक आहे. आणि हे धारणा आमच्या नाशिककरांची आता दृढ झाली. विषय असा आहे की त्यांनी जे कामं केले ते कामं त्यांनी महानगरपालिकेकडे वर्ग करून टाकले पाहिजे. आता 22 कामांची यादी जर आता वाचून दाखवली तर 22 पैकी 19 कामं आजपर्यंत त्यांच्याकडे वर्ग केले. महानगरपालिका काय म्हणते का जोपर्यंत आमच्याकडे त्याचे ONM ऑपरेटिंग अँड मॅनेजमेंट आपण ते देखभाल दुरुस्ती खर्च वगैरे जे म्हणतो किंवा जे काही कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद असतं, जोपर्यंत आम्हाला त्याचा खर्च त्याचा हिशोब आणि ONM ची काही टर्म्स अँड कंडिशन आहे टेंडर प्रमाणे जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत महानगरपालिका ते प्रोजेक्टच वर्ग करत नाही. आता 65 कोटीच्या ब्लू लाईन मध्ये जे गोदा पार्क गार्डन वगैरे बांधलेले आणि तिथं जे अनेक विकास कार्य केले ते पण अजूनपर्यंत महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले. म्हणजे अनेक प्रकल्प त्यांनी केले पण ते हस्तांतरित झाले नाही कारण त्यांच्यामध्ये समन्वय नाही. आणि समन्वय यामुळे नाहीये का याच्या इथला जो सीईओ आहे तो इतका म्हणजे तो स्वतःला काहीतरी वेगळ्या दुनियेतच असतो तो आणि या पद्धतीने त्याची वागणूक आहे. त्या पद्धतीने म्हणजे जनतेशी जशी वागणूक तशी महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी पण तशी वागणूक आहे. त्यांच्यावर अजिबात ताळमेळ नाही. याच्यावर एकच केलं पाहिजे कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने गिरीश भाऊ महाजन यांची ती नियुक्ती झालेली आता मेळा मंत्री म्हणून कुंभमेळा मंत्री म्हणून आणि सीएम स्वतः पण लक्ष घालताय कारण आमच्याकडे पालकमंत्रीच नाही. आता पालकमंत्री नसल्यामुळे सीएमनी नाशिक दत्तक घेतलेलं. आता सीएमनी स्वतः देवाभाऊनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा विषय त्यांनी मार्गी लावला पाहिजे कारण की हे सर्व प्रोजेक्टच अजूनपर्यंत हस्तांतरित झाले एकंदरीत परिस्थिती. आणि सेकंड थिंग कसं आहे का ते अजून लोकआउट आहे ना, लोकांसाठी ते प्रोजेक्ट केले गेले ना, लोकांसाठी ते ओपन व्हायला पाहिजे ना. ते ओपन आजपर्यंत झाले नाही तर लोक एन की मध्ये बंद आहे. महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे ना. आता त्यांचं काही जे काही घेणं देणं असेल तो त्यांच्या अंतर्गत विषय. पण सांगायचं उद्दिष्ट असं आहे की वरच्यांनी थोडं राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे प्रशासकीय बाबीमध्ये. कारण की प्रशासन कधी नीट चालतं ज्यावेळेस सरकारचं वचक असेल तर मग सरकारने त्यांच्या त्या प्रकारे त्यांचं दाखवलं पाहिजे इन्फ्लुएन्स वगैरे. काही नाही, प्रशासन एकदम उदासीन आहे. याच्यामध्ये मी आता कुंभमेळा प्राधिकरणाची जबाबदारी अध्यक्ष गेडम साहेबांकडे दिलेली आहे. त्यांना पण हा विषय मी लक्षात आणून दिलेला आहे. विषय असा झालेला आहे स्मार्ट सिटीने मध्यंतरी बसाल्ट रोड बसवणार होती जे नाशिककरांना सांगितलं टेंडरमध्ये जी प्रोव्हिजन होती. कारण की गोदा घाट परिसर हा अनेक वर्षांपासूनच्या अर्वाचीन
म्हणजे जर गोदावरी नदीची उत्पत्ती आपण पाहिली तेव्हापासून ते घाट आणि त्या प्रकाराचा तो बसाल्ट रोग वगैरे, तर त्यांनी बसाल्ट रोग बसवणार असं सांगितलं. बसाल्ट रोग फक्त आमच्याकडे नेवासा आपल्याकडे आणि रामशेज म्हणून आहे आमच्याकडे. तर रामशेज त्या 2 भागामध्ये तो बसाल्ट रोग वगैरे त्या पद्धतीचा उपलब्ध होतो. त्यांनी बसाल्ट रोग न बसवता राजस्थानवरून फरशा मागवल्या आणि त्या बसाल्ट रोगच्या नावाखाली फरशा बसवल्या. आता फरशा बसून त्याच्यामध्ये प्रचंड परिस्थिती झाला. फरशांचं असं झालेलं आहे का त्यावेळेसच आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं. आता एक परवाचा पण विषय, त्याच्या आधी 4-5 झालं. पाणी कॉन्स्टंट राहिलं ना त्या फरशांवर का ते एकदम निसरड्या होऊन जातात आणि ते इतकं स्लिपी होऊन जाते, इतक्या निसरड्या होतात का तुम्ही जर असं फक्त 2 स्टेप पण चालायला गेले, 2 पावलं पण पुढे गेले तुम्ही का तुम्ही निसरडून तिथं पडणार, तुमचं बॅलन्सच राहणार. आता ही बाब आम्ही संबंधितांच्या निदर्शनात आणून दिली. आता विषय असा आहे की तिथं सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे आणि कोट्यावधी लोक येणार आहेत तिथे. पावसाळ्यातच कुंभमेळा आहे. मग त्याचं काय सोल्युशन आहे? या लोकांचं फक्त कसं आहे, 24,000 कोटी येणार, इन्फ्रामध्ये खर्च करणार, इथं खर्च करणार, तिथं. अरे पण ज्यांना इतिहास भूगोल माहित नाही ते नाशिक शहराचे रचनेकार बनले ना. ज्यांनी नाशिक शहराची अख्खी वाट लावली त्या स्मार्ट सिटीचे, ज्यांना शहराचा इतिहास माहित नाही, भूगोल माहित नाही, त्यांना भौगोलिक परिस्थिती माहित नाही, गल्ली माहित नाही, तिथला काही डिटेल काय आहे, स्थानिकांचे विषय माहित नाही. आणि या पद्धतीने जर कुंभमेळ्याचे कामं होणार असतील तर लोकांच्या जीवाशी खेळायचा विषय ना. एक तर मेकॅनिकल गेटचा विषय पेंडिंग, पावसाळ्यात जे गटर आणि सांडपाणी वगैरे जे येतो तो विषय, गंगापूर धरण 65% गाळ्यांनी भरलेले, पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला आणि निसरड्या फरशा वगैरे, म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सर्वात टफ जॉब असा आहे का भाविकांना तुम्ही प्रोटेक्ट करणार कसं काय, भाविकांच्या जीवाचं रक्षण करणार कसं काय. म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट जे म्हणतो आपण, आपत्ती डिझास्टर मॅनेजमेंट अँगलनी, त्या पद्धतीने या लोकांनी केलं पाहिजे. आणि यासाठी कुठलाही अधिकारी एसी मध्ये बसून काम करू शकत नाही, त्याला प्रत्यक्ष ग्राउंडवर यावं लागेल. आम्ही स्थानिक म्हणून त्यांना मदत करू, कारण की आमच्याकडे जो सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे त्याच्या आमच्या यजमानपद आहे. म्हणजे आम्ही तिथले आयोजक म्हणून किंवा आम्ही निमंत्रित म्हणून आम्ही तिथं त्यांना सहकार्य करू, पण विचारलं तर करू. समोरून आम्ही आमच्या परीने 1-2दा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना जर ऐकायचंच नसेल किंवा त्यांना त्यांची मनमानी करायची असेल तर आम्हाला पण त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. आम्हाला आमच्याकडे भरपूर आमच्या व्यवसाय आणि आमच्या व्यवसायाचा व्याप भरपूर, आमच्याकडे वेळ नसतो. जर जलपर्णी म्हणजे आमच्याकडे ते पाणवेली म्हणतात, पाणवेली जर आली, समजून घ्यायचं सांडपाणी गोदावरी नदीमध्ये किंवा कुठल्याही नदीमध्ये मिसळतं. हे पहिले त्याचंच होतं त्या तिथं सांडपाणी सरळ सरळ मिसळते. आमचे पूर्वज इतके हुशार होते की नंदिनी नाव होतं, त्या नदीचं नाव नासर्डी करून कारण की नासवली त्यामुळे ते नासर्डी केली. आता नामांतर करून परत नंदिनी केली, पण नंदिनीची नासर्डी केली बरोबर, आमच्या पूर्वजांनी नासर्डी नाव केलं ते बरोबर, पण नासर्डीची नंदिनी तुम्ही नावानी नामांतर करून ती नदी थोडी पुनर्जीवित होणार आहे का प्रदूषण मुक्त होणार. फक्त नंदिनी नाव करून काय होणार आहे, त्यासाठी त्यांच्याकडे काय ऍक्शन प्लॅन आहे, कुठल्या प्रकारचे ऍक्शन प्लॅन. आता एक साधं गणित तुम्हाला सांगतो, भौगोलिक परिस्थितीची अभ्यास केलेली आपण जी मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या 17 पुरातन कुंड जे सिमेंट कॉन्क्रीट खाली गाडले गेलेले ते पुनर्जीवित वगैरे व्हायला पाहिजे. तर गोदावरी नदी हे हार्ट, नदीचं हार्ट, आणि हार्ट जर पंप व्यवस्थित करायचं असेल आणि हार्ट आपल्याला हेल्दी ठेवायचं असेल तर त्याच्या वेन्स असतात. त्या वेन्स म्हणजे उपनद्या, त्या उपनद्याच्या द्वारे हार्ट प्रॉपरली हे होतं आणि नदी फ्लोईंग राहते. जर तुमच्या उपनद्यात जर प्रदूषित झालेल्या असतील, उपनद्यात जर अस्तित्वहीन झालेल्या असतील, म्हणजे अरुणा नदी अस्तित्वहीन झालेली, कपिला नदी अस्तित्वहीन झालेली, वरुणा होती त्याची वाघाडी झाली, जसं नंदिनी नासर्डे सांगितलं तसं वरुणाची वाघाडी झालेली, सरस्वती नदी होती त्या नदीच्या नाल्यामध्ये रूपांतर, आता गटारीमध्ये रूपांतर झाले. हे जे उपनद्या आपण नासवल्या, गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मलजल मिसळते. गोदावरी नदीच्या एक भागमध्ये म्हणजे 17 पुरातन कुंडांपैकी 5 कुंडातलं सिमेंट कॉन्क्रीट काढण्यात आलं, अजून 12 कुंडांचं सिमेंट कॉन्क्रीट बाकी. आता अहिल्यादेवी होळकर असतील, गोपिकाबाई असतील, या महान व्यक्तींनी जे कुंड बांधले ते रामकुंड परिसरामध्ये बांधले ना. न अप्पर स्ट्रीम, आता आपला विषय झाला, न अप्पर स्ट्रीमला बांधले, न डाऊन स्ट्रीम म्हणजे तपोवनच्या दिशेला, न डाऊन स्ट्रीमला बांधले. त्यांनी जे काही कुंड बांधले हे रामकुंडच्या एरियामध्ये त्या परिसरामध्येच बांधले. का? कारण की याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिवंत जलस्रोत होते, त्या नदीला जिवंत ठेव. त्यावेळेस थोडी गंगापूर धरण होतं. हे कुंड बांधले गेले इसवी सन 1700च्या आसपास, गंगापूर धरण बांधले गेले 1956च्या आसपास. मग त्या काळामध्ये त्यांचं विजन होतं, त्यांच्याकडे इंजिनिअरिंग होतं आणि त्यांचा एवढा अभ्यास होता, त्यामुळे या परिसरामध्ये कुंड बांधले. हे कुंड यांनी सिमेंट कॉन्क्रीट टाकून, स्लेब टाकून, जसा स्लेब आपण टॉपला टाकतो तसा बॉटमला स्लेब टाकून अख्खे कुंड वगैरे बुजून
गोदावरी नदीची एकंदरीत इकोसिस्टीम जी होती ना, ती इकोसिस्टीम अख्खी डिस्टर्ब केली. सन 2002च्या आधी जर तुम्ही मी जर भेटलो असतो गोदावरी नदीवर आपल्याला बोलायचं झालं असतं, तर बोलण्यासारखं काहीच नव्हतं सन 2002च्या आधी. म्हणजे रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन व्हायच्या आधी. कारण की गोदावरी नदीमध्ये प्रदूषणच नव्हतं बाह्य स्वरूपामध्ये. गोदावरी नदीमध्ये जे प्रदूषण होतं ते दृश्यमान स्वरूपात रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन झाल्यानंतर आलं, त्याच्या आधी नव्हतं. लक्षात घ्या. म्हणजे रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन झाल्यानंतर इकोसिस्टम अख्खी डिस्टर्ब झाली, वॉटर स्टेग्नंट झालं. म्हणजे स्वावलंबी गोदावरी नदी ही गंगापूर धरणाच्या पाण्यावर परावलंबी नदी होऊन गेली. लक्षात घ्या. हा, स्वावलंबी परावलंबी झाली आणि परावलंबी झाल्यानंतर त्या नदीला प्रवाहच राहिला नाही. नदीच्या नदी पण कुठं असतं मॅडम सांगा बरं? नदीच्या नदी पण वाहण्यामध्ये असतं ना. नैसर्गिक स्रोत असतात ते तुम्ही म्हणजे प्रशासनाने बुजवल्यानंतर कसं काय तुम्ही तिथून अपेक्षा करता? अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम होतो त्यामुळे रामकुंडावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. साधू संत महंतांचा हट्ट का असतो, हम रामकुंड पे स्नान करेंगे. भाविकाला का काय म्हणतो, हम रामकुंड पे आंघोळ वगैरे करू नये रामकुंड का? कारण की जर अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम आहे. गोदावरी नदी रामकुंडच्या कॉन्क्रिटीकरणच्या खाली गेलेली, अरुणा नदी अस्तित्वहीन झालेली. अरुणा पण राहिली नाही, गोदावरी पण राहिली नाही, संगम पण होत नाही. मग सिंहस्थ कुंभमेळा भरवण्याचा आपल्याला नैतिक अधिकार प्राप्त होतो का? हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि जर नैतिक अधिकार प्राप्त करायचा असेल तर कमीत कमी अरुणा नदी 8.5 किलोमीटर लांबीची नदी होती. रामसेस किल्ल्यावरून यायची, ती अस्तित्वहीन झालेली आहे. पण सुदैवाने इंद्रकुंडामधला जो कुंड आहे त्या कुंडामध्ये तिचं अस्तित्व आहे. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जलसाठा आहे. तिथून पाणी लिफ्ट करून आणायचं रामकुंडापर्यंत, एकदम हाकेच्या अंतरावर आहे. इंद्रकुंड पासून त्या रामकुंडापर्यंत ते हाकेच्या अंतरावरून आपल्याला लिफ्ट करून आणायचंय पाणी आणि रामकुंडात सोडायचंय. रामकुंडातलं सर्व मंजूर आहे, तांत्रिक आणि कायदेशीर बाबी सर्व मंजूर आहे. रामकुंड कॉन्क्रिटीकरण मुक्त करायचे, गोदावरी नदीला श्वास घेऊ द्यायचा, मोकळा घेऊ द्यायचा. जसं आपण स्त्री अत्याचार म्हणतो, म्हणजे महिलावर अत्याचारच आहे ना, आपल्या आईवर केलेले अत्याचार आहे. ते अत्याचार कॉन्क्रीट रूपी अत्याचार आहे, हे सर्व आपण दूर केले पाहिजे. आणि जे सरफेस वॉटरवर आहे आपलं भांडण कुठे आहे, तर सरफेस वॉटर आहे. आता हे सरफेस म्हणजे कॉन्क्रीटचा लेअर आहे, कॉन्क्रीटचा लेअर, याच्यावरून वाहणारी गोदावरी नदी म्हणजे सरफेस वॉटर आहे. गंगापूर धरणातून सोडलेलं पाणी आणि इथून वाहणारी ती नदी. आपण कॉन्क्रीटचा लेअर काढला का तिच्या उदरामध्ये जे काही जिवंत जलस्रोत असतील त्या जलस्रोतच्या आधारे ती नदी वाहे. म्हणजे आपल्याला ग्राउंड वॉटरवर आधारित नदी पाहिजे, सरफेस रिव्हर नको. ग्राउंड वॉटरवर आधारित नदी पाहिजे, ज्याला आपण गोदावरी तीर्थ म्हणून घेतो. मग जर ते केलं तर लोक आपल्याकडे येतील आणि लोकांचं पापक्षालन होईल किंवा पापातून मुक्ती लोकांना मिळेल. ज्या धारणेने, ज्या आशेने, ज्या उद्देशाने लोक येत आहेत त्यालाच आपण हरताळ फासायचं प्रसारण किंवा ते त्यांची फसवणूक करायचं काम आपण करतोय असं मला वाटतं. राजकीय विरोध, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकारणच असतं. राजकीय विरोध, काही लोकांचा हट्ट, बाकी काहीच नाही. आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लिगल स्टँड नाही, लोकल स्टँडी नाही. आम्ही हायकोर्टातून आदेश घेऊन आलोय, सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी मंजूर करून घेतल्या. त्यांना जर काम थांबवायचं त्यांनी हायकोर्टात जावं किंवा सुप्रीम मध्ये जावं, त्यांचे वकील सांगतात जाऊन स्टे घेऊन यावा. म्हणजे आम्ही पण मुक्त होऊन जाऊ. काढायचं की नाही काढायचं सांगायला लटकतं कसं ठेवता. आणि याच्यात आमचं काही नुकसान आहे, आम्हाला 2 मिनिटं दुःख होतं. दुःख कोणाला होतं, त्या गोदावरी नदीला होतं. गोदावरी नदीला आज आपण वेठीस धरतोय ना, तिच्यासाठी करतोय. आम्ही काय म्हणतो, वी आर द व्हॉइस ऑफ गोदावरी. गोदावरी नदी स्वतः बोलू शकत नाही, तिच्या वतीने आम्ही बोलतोय ना, कारण तिला त्रास होतो. आपण जर एखादं जर कॉस्मेटिक लुकच नदीला द्यायचं चालू आहे, आपण तोंडावर फेशियल आणि ब्लीच लावून बसलो तर अर्धा तास बसू, 1 तास बसू. दिवसभर बसून ठेवलं तर बसणार आहे का? तसं कॉन्क्रिटीकरण वगैरे लावून तिला अख्खं ते बंदिस्त करून नदी अख्खी नष्टच करून टाकलेली आहे ना. तिला तिचा स्वाद किती गुदमरत असेल तिथे, तिला सफोकेशन होत असेल, याचा विचार आपण केला पाहिजे. जर आपण तिला लाईव्ह एंटिटी मानतो, तिच्या नावाखाली तुम्ही करोडो रुपये घेणार, म्हणजे गोदावरी नदीच्या नावाखाली तुम्ही करोडो रुपये घेणार, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली गोदावरीचं नाव वापरणार आणि तिच्यावरच अत्याचार करणार, हे अजिबात चालणार नाही. त्यांनी तर 2दा सांगितलं गिरीश भाऊंनी का रामकुंडातलं कॉन्क्रीट काढलं पाहिजे. आता त्यांना कोणी अडवलं मला हेच कळत नाही. गिरीश भाऊंनी पुढाकार घेऊन ते काढून टाकलं पाहिजे. आपण पण प्रश्न विचारा त्यांना. याच्याबद्दल एकच आहे, सिंहस्थ कुंभमेळा हा आपल्याला वैश्विक लेवलला कोणाची स्पर्धा न करता वैश्विक लेवलला कसा सक्सेसफुल होईल आणि कसा माइलस्टोन होईल तसं करायची आमची इच्छा आहे. येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ नये, म्हणजे अरुणा गोदावरी संगमच्या नावाखाली फसवणूक होऊ नये, यासाठी
अरुणा नदी कमीत कमी पुनर्जीवित करून घ्या. याच्यामध्ये विषय असा आहे का 24,000 कोटी रुपये आल्यानंतर आता तुम्ही कुंभमेळा मंत्र्याचं नाव घेतलं किंवा एखाद्या प्रशासन अधिकाऱ्याचं नाव घेतलं, हे कोणीच गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी, प्रदूषण मुक्तीसाठी बोलायला तयार नाही. फक्त इन्फ्रा, मोठे मोठे आकडे, 1200 कोटीचे रस्ते करू, एअरपोर्टचा विस्तार करू, अमक करू, धमक करू. अरे ज्या गोदावरी नदीच्या नावाखाली तुम्हाला निधी मिळतोय, ज्या गोदावरी नदीच्या हेड खाली पैसे मिळणार आहे, तिच्यात तुम्ही विचार करत नाही. तिच्याशी तुम्ही पलटाना करताय तिची, आणि तिच्याशीच आपण गद्दारी करतो असं मला वाटतंय. तेव्हा गोदावरी नदी, आता जर आपण गोदावरी नदीसाठी काही केलं नाही तर गोदावरी नदी परत पुढच्या 12 वर्ष म्हणजे आगामी श्रीवर्ष कुंभमेळ्यानंतरचा जो पुढच्या येणारा कुंभमेळा आहे तोपर्यंत ती दुर्लक्षित राहील आणि तिच्यावर आपण कुठला तरी अन्याय केला असं मला वाटतंय. त्यामुळे गोदावरी नदी आता जर झालं तर झालं, अभि नाही तो कभी नाही. या कुंभमेळ्याच्या आधी जर गोदावरी नदी आपण पुनर्जीवित केली पाहिजे, पुनःप्रवाही केली पाहिजे, प्रदूषण मुक्त केली पाहिजे, कॉन्क्रीटीकरण मुक्त करू. आता जर आपण 24,000 कोटींपैकी मॅक्सिमम पैसा गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी खर्च व्हायला पाहिजे, आणि आपण करून नदी कशी सुंदर स्वच्छ केली पाहिजे त्याचे सर्व प्रोग्राम्स आपल्याकडे, आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल आहोत ना. जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही एफओसी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही नेहमी अवेलेबल असतो. येऊ, त्यासाठी मार्गदर्शन करू, गरज पडली तर सीएसआर ऍक्टिव्हिटीज मध्ये फंड पण आणून देऊ. यांना फंडची यांना काही कमतरता नाहीये. पण सांगायचं उद्दिष्ट असं आहे का आता जर गोदावरी नदी दुर्लक्षित झाली तर 12 वर्ष परत गोदावरीकडे कोणी पाहणार नाही. त्यामुळे या निमित्ताने एकच आमची अपेक्षा आहे की गोदावरी नदी आत्ताच पुनर्जीवित व्हायला पाहिजे आणि तिच्यावर फोकस व्हायला पाहिजे. तिथं लोक आंघोळीसाठी येतात. तुमच्या इन्फ्रा जे काही करत बसायचं, बाकी जो घोळ घालायचा, जसं मागच्या कुंभमेळ्याचा अजूनपर्यंत हिशोब दिलेला नाही. आरटीआय मध्ये त्यांनी रिप्लाय दिलेला आहे आमच्याकडे हिशोबच नाही. तसं जे काही घोळ घालायचं घाला तुम्ही, तुमचे कर्म, तुमचं ते पाहिजे देवन गोदावरी पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला गोदावरी नदी पुनर्जीवित करून पाहिजे. नाही तर 12 वर्ष परत ती उपेक्षित राहील. त्यासाठी सर्व नाशिककरांनी मिळून शासन प्रशासनावर या पद्धतीचा एक दबाव, एक प्रेशर बेल्ट तयार केला गेला.